आपण 31 निमित्त चाललो आहे आता अलिबागला. तर आपण PNP बोट पकडली आहे. आता थोड्याच वेळात PNP बोट सुटेल. तर तुम्हाला पुढचे अलिबागची जी मजा आहे ती दाखवू. चला तर अलिबाग. खाली आता आम्ही बोटीतून इतर उतरलोय मांडवा जेटीला. आता तिथून आम्ही गाडीने जाणार आहे. हे बघा मांडवा जेटी, स्पीड बोट. इकडे स्पीड बोट बघू शकता तुम्ही. इथून आता बससाठी धावतात आहे लोक. का आम्ही तर गाडी आणली, गाडीने जाणार. चला तर आपण जाऊया आता घरी, आपल्या घरी. बघा आता पोहोचलो आपण मांडवा जेटी अलिबाग. तर इथून जाऊया आता आपल्या घरी. फर्स्ट निमित्त लोकांनी सामने ठेवलेले तिथे गावी सासवण्याला. तर तिथे आपण बघूया. तर जाऊन थोड्याच वेळात सामन्याची मजा. ग्राउंडवर आलोय. ते थंडा पिण्यासाठी गर्दी. कुमार शुभम जयेश ठाकूर यांच्या माध्यमातून हे पुरस्कृत झालेले आपण पाहतोय. त्या ठिकाणी गुरु दिले जातील. वेळ बदलण्यासाठी गुरु त्यांना मदत होईल. बुलेट मैदानाचे विषय जिथे आपण पाहिला पूर्वार्धातील खेळीमध्ये खेळ झाला गेला. 24 नंबर 59 धावा केल्या. यासाठी आपण पाहिलं तर 8 धावांची आवश्यकता असणार आहे. तुला रांजणपाडा संघ आपण थोडी उपलब्ध व्हा प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाला. तर आज 31 आहे. तर आपण आज कौल चिकन बनवणार आहोत. तर हे मी 3 किलो चिकन घेतले आणि आम्ही 31ला गावी आलोय. तर आज काय बनवायचं तर कौल फ्राय बनवतोय. तर हे मी मसाला घेतलाय हा घरगुती. हे चवीनुसार मीठ टाकणार आहे. हळद घेतले. हे 1 लिंबूचा रस घेतलाय आणि आलं लसूण पेस्ट घेतले आणि हे एक मी दही घेतले थोडंसं. तर आपण आज मॅरिनेशन करून 1-2 तास ठेवूया. तर चला आपण मॅरिनेशनला सुरुवात करूया. आणि एक हा मी चिकन मसाला टाकणार आहे. तर चला पहिला आपण आलं लसूण पेस्ट घालून घेऊ. तर मी 3 किलो चिकन आहे. तर हे मोठे असे 2 चमचे भरून आलं लसूण पेस्ट टाकते. आता हे चवीनीच अंदाजानेच मीठ टाकते मी. साधारण 3 चमचे तरी लागेल एवढ्या चिकनला. तर हळद टाकूया आपण. आता हा छोटा चमचा आहे. तर साधारण 2 भरून टाकूया व्यवस्थित. आणि हा घरगुती मसाला आहे आपला. हा तिखटच आहे भरपूर. तर साधारण 3 चमचे टाकूया असं भरून आपण.
तर हे लिंबूचा रस घालून घेऊया. हे दही घालून घेते. आणि हा चिकन मसाला घेतला 1 पॅकेट मी, तो पण घालून घेते. थर्टी फर्स्टची पार्टी कौल चिकन. तर आता हे व्यवस्थित मी असं मिक्स करून घेते. तर असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हा मसाला सर्वकडे लागला पाहिजे. तर आता तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही करा. ह्याच्यात तुम्हाला जर कलर आवडत असेल तर कलर पण तुम्ही घालू शकता, पण मला नाही आवडत तर मी नाही घालत कलर वगैरे. मस्त गावी आता जरा थंडी मस्त पडले. तर आता हे झाले व्यवस्थित आपला मसाला लावून. आता हे आपण 1-2 तासासाठी मॅरिनेशनसाठी ठेवूया. तर चला तुम्हाला मी कौल फ्राय करताना दाखवेनच. हे बघा इथे विहीर आहे, विहिरीच्या बाजूला आता आम्ही इथे कौल फ्राय करणार आहे. हे बघा आता कौल लावलेत, इथे 2 कौल ठेवलेत, त्याच्यात कौल फ्राय करायचं आता आपल्याला. तर कौल मस्त धुवून घेतलेत आणि आता त्याला आपण चूल पेटवतोय. खाली चूल आहे, चूल पेटली की आपण ते कौल फ्राय सुरुवात करू. चिकन बघा मस्त मॅरिनेशन झालेलं आहे आपलं. आता आपण कौल फ्राय करायला सुरुवात करूया. झणझणीत वगैरे. ही बघा आता चूल पेटवली आहे. आता थोड्याच वेळात आपला कौल फ्राय आपण ठेवणार आहोत आणि तुम्हाला दाखवू कौल फ्राय कसे करतात ते. 2 कौल आहेत, त्या 2 कौलावर आपण कौल फ्राय करू. तर तेल टाकलं आहे, त्याच्यावर तेल गरम झालेत कौल. आता थोड्याच वेळात आपण त्याच्यावर चिकन सोडू. चिकन ठेवल्यावर आपण त्याचं हे दाखवू. मामा माझी व्हिडिओ करा. आणि हा अंश वर्तक लुंगी डान्स करतोय, पण हा पेपर डान्स आहे. पेपर डान्स चालू आहे, लुंगी डान्स नाही, पेपर डान्स. एक्साइटमेंट आहे त्याला आपल्या कौल फ्रायची फुल, त्यामुळे तो पेपर डान्स करतोय. तिथं आता हे आहे ना, हे बघा चिकन आता ठेवलंय. थोडं थोडं म्हणजे पूर्ण 2 कौलावर ठेवायचे. 2 कौलं घेतलीत आपण. 2 कौलावर लेग पीस वगैरे सर्व मोठे मोठे पीस केलेत. तर थोड्याच वेळात फ्राय केल्यावर आपण दाखवू तुम्हाला. फ्राय होतंय आपलं कौल चिकन, झाल्यावर आम्ही तुम्हाला दाखवू. फुल ऑन ज्वालामध्ये चालू आहे, चूल पेटवलेली आहे अशा मोकळ्या जागेत, आणि तिथेच आम्ही कौल फ्राय करतोय. ही बघा कौल फ्राय. अंधार असल्यामुळे इथे जरा व्हिडिओ थोडा हे होत आहे. तर तुम्ही बघू शकता कौल आपण चिकन ठेवलेलं आहे, आता शिजत आहे ते. मस्त कल्याणी तेल टाकतोय. हे बघा एक साइडला मस्त शिजली. आता पलटी करतोय आपण. एक बाजू शिजलेली आहे, दुसरी बाजू आता पलटी करून बघतोय. दुसरी बाजू शिजायचा अजून टाइम लागेल. चला तर दुसरी बाजू शिजली की आपण डीप फ्राय खायला घेऊ. हे बघा आपलं कौल चिकन आपलं तयार झालेलं आहे. आता आपण खाण्यासाठी रेडी आहोत. कौल चिकन कसं मस्त क्रिस्पी झालेलं आहे कौल चिकन. हे खायला भरपूर टेस्टी लागतं. तुम्ही कधी बनवत असाल तर या पद्धतीने बनवा. आणि हे बघा आता दुसरा आम्ही टाकतो. दुसरी आता लेअर टाकलेली आहे. हे बघा एक काढली आहे, आता दुसरी बारी आहे. दुसरी बारी टाकतो आता. बघा सगळ्यांनी आवडीने खाल्लं आणि आता कौल
रिकामे झालेत सगळे. तर असं तुम्ही पण करून बघा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद. हे बघा मंडळी आपली. हाय. मंडळी जमली. आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. हे वर्ष तुम्हाला सुख समाधानीचं जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. आपली बोट आहे, त्या बोटीने आपण जाणार आहोत मुंबईला. चला तर आता बोटीत जाऊन बसूया.